कोकण ऐकायला किती सुंदर वाटतं, तसंच सुंदर आहे हे कोकण. आणि या कोकणातला हा परशुराम घाट, मुंबई गोवा हायवेला लागून असलेला हा परशुराम घाट. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. वाटत नाही आहे दर्शन होईल आज. एक नंबर, त्याला बोलतात रोड. बराच उशीर झालाय, आता जस्ट पोचलो आहे निजामपूर. आता पालीच्या रोडला आहे आपण, बरोबर. आता पालीच्या रोडला आहे. आता इथून अर्धा तास लागेल गणपतीच्या मंदिरात जायला. दर्शन घेतलं की मग तिथून आपण खेळला. अवतार बघा गाईस, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. वाटत नाही आहे दर्शन होईल आज, गर्दी इतकी आहे. मला असं वाटतं नो 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 बल्लाळेश्वर मंदिरात आज दर्शन नाही होत आहे. बघूया रिटर्न राईडला झालं तर. पुढे घे पुढे सावळीत घे, सावळीत. उन्हामध्ये नको थांबू, अगोदर गाडी पण गरम झाली, आपल्याला पण गरम होत आहे. तिथं मस्त झाड, झाडाखाली थोडा वेळ थांबूया. हा आई ग, अरे आज जत्रा आहे वाटतं तिकडे. अरे बा, बाईक कुठे लावणार, पार्किंग नव्हती तिकडे. आणि रिक्स किती आहे. एक नंबर, त्याला बोलतात रोड. सॉलिड, त्याला बोलतात रोड. असा रोड पाहिजे. गोवा हायवे असा होता, अशी झाडी, असा रोड, मस्त, एकच नंबर. वाव, किती मस्त वाटतंय. बाप्पा दर्शन नाही दिलं, पण बाप्पाने रोड चांगला दिला. गोवा हायवेने जायची इच्छा होती, पण बाप्पाने सांगितलं तिकडून जाऊ नकोस, तर रस्त्याचं काम अजून पूर्ण झालं नाही, ह्या रोडने जा. मस्त दोन्ही बाजूला झाडी, रस्त्याच्या मध्ये सावली झाडांची, खूप छान वाटतंय. आमचा रायडर बराच वेळ मागे चालवत होता. त्याला आता बोललो, बाबा पुढे पण चालव जरा. किती वेळ मागून चालवणार. एक्स्ट्रीम 125 रायडर. बराच उशीर झालाय, आता जस्ट पोचलो आहे निजामपूर. जे पालीवरून आतमध्ये घुसलो आतल्या रोडने, तो डायरेक्ट निजामपूरला आता बाहेर पडतोय. आता इथून माणगावला जाऊ. माणगावला थोडा थांबू, जरा जेवू, पोटपूजा करू, आणि मग पुढची राईड स्टार्ट करू. चला, माणगावला बाहेर पडलोय, गोवा हायवेला लागलो. फायनली गोवा हायवेला बाहेर आलो. तर बरं आलो.
रस्ता चांगला असल्यामुळे. महाडच्या पुढे थांबलो जेवायला फायनली. नितेशला जाम भूक लागली, त्याने ताव मारलाय मसाला पनीरवर. माझा ताट अजून रिकामच आहे, स्वतःच वाढून घेतलं, खायला सुरुवात पण झाली त्याची. बायकोला फोनवर अपडेट देतोय. ठीक आहे, चला जेवण घेतो, पुढे आहोत तुम्हाला राईटचा अपडेट देतो. जेवण करून निघालो आहे, खूप लेट झालं. जेवलो, कंटाळलो होतो, थकलो पण होतो खूप, आणि जेवण पण खूप लेट झालं. 2:30च्या नंतर जेवण झालं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ जेवल्याच्या नंतर अर्धा तास तिथेच बसून राहिलो, थोडा टाइमपास केला. त्यानंतर जरा ऊन थोडं कमी झालं, त्यानंतर आम्ही आता निघालोय पुढच्या जर्नीला. गणपतीपुळ्याला राहायचं, गणपतीपुळ्याला स्टे करणार, आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रत्नागिरी एक्सप्लोर करणार. आता पोचलोय पोलादपूरला. एक भारी बनवलंय. ज्याला डेपोला जायचं तो वरून जाईल, ज्याला डायरेक्ट पुढे जायचं तो खालून जाईल. पोलादपूर क्रॉस झालंय, आता होते घाटाला सुरुवात. या ठिकाणापासून घाटाला सुरुवात होते, कशिरी घाटाला. पहिल्यासारखं आता घाट पाहायला मिळणार नाही. जी घाटातली मजा होती ती आता बोगद्यामुळे संपली, पण वेळेची बचत केली, कारण वेळ खूप वाचतो घाट चढून उतरण्यामध्ये. कशिरीमधून गेलं तर खूप वेळ असतो, घाटातून गेलं तर ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढतात, गाड्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत, बरेच काय प्रकार करतात. म्हणजे निजामपूर मार्गे आलो ना, त्यामुळे खड्डे बिड्डे जास्त बघायला भेटले नाहीत. फक्त थोडे मानगावच्या पुढे थोडेफार ते ब्लॉक्स वगैरे टाकले होते, आणि थोडे 1-2 पॅच होते. बाकी त्याच्या पुढे तुम्ही विचाराल तर गोवा, मुंबई गोवा हायवेला मला तरी अजून तरी खेड, आता खेडपर्यंत पोहोचेल तर कुठे मला असं काय वाटलं नाही. हां, मानगावच्या अगोदर रस्ता खराब तर आहेच, त्याचं अजून कामं चालूच आहेत तिकडे. आमचा पण रूट तोच होता, वाखनवरून बाहेर पडून कोलाड, इंदापूर वगैरे करत यायचं. पण आम्ही गेलो पालीच्या गणपतीला, पण तिकडे काय दर्शन झालं नाही. तिकडे जत्रा होती, त्यामुळे काय दर्शन झालं नाही. मग आम्हाला तिकडून तसंच निजामपूर मार्गे बाहेर पडावं लागलं माणगावला. हा, थोडाफार घाट भेटतो वळणाचा. स्टार्टिंग पासून तसा एकदम सरळ रस्ता नाहीये, थोडे असे घाट टाईप रस्ता आहे. एक 5-10% घाट आहे जो तुम्हाला बघायला भेटेल, किंवा त्याचा घाटाचा आनंद घ्यायला भेटेल, बस. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. उन्हाचा जो तडाखा होता तो पटकन निघून गेल्यासारखं वाटलं, खूप भारी. थोडा थोडा गारवा जाणवायला लागलाय. वाजलेत 5ला, अजून 10 मिनिटं बाकी आहेत. सूर्यदेवता चाललाय मावळतीकडे, त्यामुळे उन्हाचा तडाखा थोडा कमी होत चाललाय. हा बोगद्याचा रोड आहे, कशिडी बोगदा. आणि रोडची हालत आता सध्या अशी आहे, एक साईडला बनतोय आणि एक साईडला सर्व धूळ उडवतोय. पूर्ण नाही आहे, पण अर्धवट मध्ये मध्ये असं काही काही पॅच आहेत की जिथे काम पूर्ण झालं नाहीये, किंवा झालेलं काम खराब झालंय. चला, लागलं डायव्हर्जन, आलो आपल्या रोडला.
पोलीसवाले काका उभे होते, बघत होते कोण येतंय, कोण गिराईक भेटतंय. विदाउट हेल्मेट किंवा गाडीचे पेपर संपलेलं, एक्सपायर झालेलं कोण सापडतंय का. दोन्ही साईडला उभे होते. भोगाव बुद्रुक हे घाटातलं एक गाव आहे, छोटस भोगाव. बोगदा झाला तसं बोगद्याच्या आधी हॉटेल पण झालं. एक साईडचा बोगदा पूर्ण आहे, एक साईडचं काम चालूच आहे. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा हा पण चालू केला होता, आता सध्या बंद केलाय, काम चालू असेल आतलं. का आलं जायचं ना, चल. मग थांबला होतास तू म्हणून मी आलो. चला एंटर होऊया कशिडे बोगद्यात. आनंद घ्या कशिडे बोगद्याचा, सर्वांनी घेतलाच असेल या आधी. हा हा, किती थंड मस्त वाटतंय, एसी लावल्यासारखं वाटतंय. पाणी टपकतंय बोगद्यामध्ये, गारवा एक नंबर आहे, फुल गारवा आहे. इतकं थंड वाटतंय, मस्त वाटतंय. असं वाटतं थोडा वेळ इथं थांबावं. मस्त गार वाटतंय. कशिडीमधून बाईक जर घेऊन येत असाल तर एका लेन मध्ये चालवा, मधून चालू नका, लेफ्ट साईडने चालवा. कारण एका बोगद्यामधून 2 लेन चालू केलं सध्या, त्यामुळे जागा अपुरी आहे. 2 गाड्या ॲट अ टाइम ओव्हरटेक नाही करू शकत. त्यामुळे एक साईड लेन पकडून चालवलं ना सर्वात बेस्ट. मस्त गार वाटत होतं. फायनली बोगदा संपला आणि आता एंटर झालो खेड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हा आहे खेड, रत्नागिरी जिल्हा. कालकाई मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. लालपरी आले, खेड, चिंचवड, पुणे. राईडला मजा आली पण पूर्ण दिवस गेला. 2 मिनिटात खेडला पोहोचू. खेडला कालकाई देवीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर निघू आम्ही गणपतीपुळ्याला. चला, कालकाई माते की जय. पोचलो फायनली कालकाई मंदिरला. देवीचं दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू. लाव नाही ते मंडळी. कालकाई मंदिराच्या बाहेर आलोय.